हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। आज आपण एक वन पीस बनवणार आहोत रेड कलरचा। त्यासाठी मी इथे अस्तर घेतले 3 मीटर आणि जॉर्जेटचे फॅब्रिक घेतले 5 मीटर। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वरची बॉडी कट करून घेऊया। त्यासाठी मी अस्तर घेतले, त्याला डबल फोल्ड केलाय। आता कमरेपर्यंतच्या भागाचं मेजरमेंट टाकणार आहे। 12.5 अधिक 1 13.5 इंचावर मी मार्किंग केलंय। इथे आता मी शोल्डरचं मेजरमेंट टाकते। इथे याच्यात मी शॉर्ट स्लीव घेणार आहे, त्यामुळे 6.5 शोल्डर घेतलाय। मुंडा खोली सुद्धा 6.5 घेणार। 30 छातीसाठी हा मी ड्रेस शिवते। तर इथे मेजरमेंट टाकते। यात छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच किंवा 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि इथून सरळ लाईन आखली। आता इथे आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा। हा झाला फ्रंट नेकचा आर्म होलचा शेप। इथे आता नेकचं मेजरमेंट टाकूया। गळा रुंदी घेतली 2.5 इंच आणि पुढचा गळा आहे तो 5.5 इंच। आता हा जो गळा आहे तो मी पान शेप करणार आहे। तर इथे पान शेप गळ्याचा आकार देऊन घेते। बॅक नेक असणार आहे, तो राऊंड नेक असणार आहे। हे अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतले। आता हे कटिंग करायचं। आता सरळ घेतले बघा शोल्डर कडून, गळा आताच कट नाही केलाय। हा बॅक पार्ट साठीचा आर्म होलचा शेप ड्रॉ केलाय आणि आता बॅक पार्टचा आधी कट करायचा आणि इथून स्ट्रेट कट करायचं। आता एवढं मेजरमेंट झाल्यानंतर आपण हे ओपन करून बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट वेगवेगळं कटिंग करणार आहे गळ्याचं। इथे पुन्हा मी फोल्ड करणार आणि हे गळ्याचं शेप जसा ड्रॉ केलेला तशा पद्धतीने कट करून घेणार। आता हा फ्रंट नेक आहे, तर त्याचा जो डीप शेप आहे आर्म होलचा तो कट करून घ्यायचा। हा झाला आपला फ्रंट नेक। अशा पद्धतीने हा नेकचा लुक येणार आहे। आता आपण बॅक पार्टचं कटिंग करूया। इथे गळा रुंदी सेम घ्यायची 2.5 इंच आणि मागचा गळा आहे तो 3 इंच घेतलाय मी आणि तो गोलच ठेवणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीप सुद्धा करू शकता। डीप नेक घेऊन त्याला पाठीमागे लटकन लावले तर अजून छान दिसेल। इथे अस्तरचं कटिंग झालंय। आता आपण अस्तरच्या खालच्या घेराचं कटिंग करूया। हे मी अस्तर घेतले, त्याला डबल फोल्ड करायचं आणि त्याची क्रॉस घडी घालून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने घडी घालून आपण तो घेर आहे तो कट करणार आहे। इथे वरून मी 9 इंच खाली इथे मार्किंग करून पूर्ण राऊंड शेप देणार आहे। म्हणजे आपल्या कमरेचा जो भाग आहे त्याच्यापेक्षा 1.5 इंच एक्स्ट्रा अशा पद्धतीने राऊंड करायचा। आणि आता घेर कट करताना वरची जी बॉडी आहे 12.5 इंच त्यातून मायनस करायचं आणि जिथे मार्किंग केलंय तिथे आपण ही 12.5 इंच टेप ठेवणार आणि पूर्ण ड्रेसच्या उंचीपेक्षा 2 ते 3 इंच कमी हे अस्तराची उंची असणार आहे। मी बॉटमला मार्किंग करून घेतलंय। आता वरून पूर्ण सर्कल होईपर्यंत ते मेजरमेंट आहे ते असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपला घेर आहे तो ड्रॉ होणार आहे। हे अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलंय बघा। इथे घेर आपला तयार झालाय। आता ह्या घेराला 2 आपल्याला जोड द्यावे लागतात। तर मी अस्तरचे 2 तुकडे काढून घेणार आहे, त्या जोडापेक्षा थोडे मोठे। ते इथे हा एक घेतलाय बघा। अशाच पद्धतीने अजून एक लागणार। हे दोन्ही जोड आपण अटॅच करून पुन्हा आपण जसा घेर आहे त्याच्या पद्धतीने ते कटिंग करून घेणार आहोत। इथे दोन्ही जोड आहेत ते मी कट करून घेतलेत बघा। हे आपलं घेराचं मेजरमेंट झालंय।
आणि कटिंग झालं आहे. आता आपण मेन फॅब्रिकवर वरची बॉडी आधी कट करून घेऊया. त्यासाठी हे डबल फोल्ड करायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि याच्यावर आता जे आपण अस्तर कटिंग केलंय ते ठेवून पुन्हा एकदा कटिंग करायचं. आता यासाठी मी बॅक पार्टच घेणार आहे. तुम्ही सेपरेट फ्रंट पार्ट बॅक पार्ट केला तरी काही हरकत नाही. ते इथे व्यवस्थित पिनअप करून घेते आणि अस्तरच्या आकारामध्ये फक्त नेक मी कट करणार नाही आहे, सरळ कट करून नंतर मी अस्तर जॉईंट करताना गळ्याचं फिनिशिंग करून घेणार आहे. दोन्ही पार्ट मी इक्वल ह्याच्यात कट करून घेतले. थोडे एक्स्ट्रा केले आहेत कारण हे फॅब्रिक आहे ते भरपूर प्रमाणात डुलत राहणार, त्यामुळे अस्तर जॉईंट करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. तर इथे दोन्ही पार्ट बघा मी कटिंग करून घेतलेत. तर इथे एवढं कटिंग झाल्यानंतर आपण आता घेराचं कटिंग करूया. इथे वरची बॉडी, मेन फॅब्रिक आणि अस्तरचं कटिंग कंप्लीट झालंय. आता जेवढं काही फॅब्रिक होतं त्याची मी डबल फोल्ड करून घडी घातली आहे. याच्यात आपल्याला फुल घेरवाला स्कर्ट आपण शिवणार आहोत. जेवढी घडी घातली आहे त्याचा मिड पॉइंट काढून घ्यायचा आणि इथून 7 इंचावर असं मार्किंग करून दोन्ही साईडने पूर्ण तो गोल राऊंड असा मी ड्रॉ करून घेणार आहे. कमरेपेक्षा कमी वाटत असेल तर पुन्हा अजून थोडं एक्स्ट्रा घ्यायचं. हे मेजरमेंट करून घ्यायचं किती होतंय ते. कमरेच्या 4थ्या भागा इतकं झालं पाहिजे, कमरेच्या 2ऱ्या भागा इतकं नसेल तर थोडं वाढवून घ्यायचं. ते मी अजून जास्त घेते. आता बरोबर झालंय. अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलंय. आता हे कटिंग करून घ्यायचं. ही वरची जी बॉडी आहे त्यातून मी मायनस करून खालच्या घेराची उंची टाकून घेतली आहे, म्हणजे हाफ सर्कलमध्ये त्याचं मार्किंग केलंय. आता हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने कटिंग करायचं नसेल तर तुम्ही जसं अस्तर कटिंग केलं तशा पद्धतीने सुद्धा घेर कट करू शकता. इथे आपला पूर्ण घेर कट करून झालाय बघा. अशा पद्धतीने तो दिसणार आहे. हा असा फुल घेर आपला तयार झालाय. आता आपण स्टिचिंग करायला सुरू करूया. तर इथे मी गळपट्ट्या काढून घेतल्यात अस्तरच्या फ्रंट आणि बॅक पार्टच्या. त्यांना आता एक साईडने आपण स्टिच करून घेणार आहोत.
अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतलंय मी वरच्या बॉडीचं. ते हे आधी आपण आतल्या साईडने हे अस्तर आहे ते पूर्ण जॉईंट करून घेणार आहोत दोन्ही पार्टना. हे व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं आणि ह्याच्यावर पूर्ण आपण टीप मारून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते अस्तरच्या आकाराप्रमाणे कटिंग करून घेणार आहोत. हा आपला बॅक पार्ट रेडी झालाय. अशाच पद्धतीने मी फ्रंट पार्ट सुद्धा तयार करून घेते. आता आपण गळपट्ट्याच्या कट केलेल्या त्याचं फिनिशिंग करून घेऊया, त्या अटॅच करून घेऊया. या फॅब्रिकच्या राईट साईडने ही मी उलटी ठेवली आहे. आता इथे अर्धा इंच होईल एवढी शिलाई मारून पूर्ण गळ्याचं फिनिशिंग करून घ्यायचं आहे आणि गळ्याला डबल टीप मारायची आहे. आता पूर्ण गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट लावायचे आहेत, म्हणजे हे व्यवस्थित आतल्या साईडने टर्न होईल.
आता कट मारून झाल्यानंतर याच्यावर आपण दाबटीप मारून घेऊया. अशा पद्धतीने बघा आपला फ्रंट नेकचं फिनिशिंग छानपैकी कंप्लीट झालेलं आहे. याच पद्धतीने मी बॅक पार्टला सुद्धा गळपट्टी आहे ती जॉईंट करून घेते. आता आपण बॅक पार्टला 2 टक्स मारून घेणार आहोत. त्यासाठी मी आतल्या साईडने हे टर्न करून घेतलं आहे बघा. आता इथे 4 इंच लांबीवर मी इथे टक्स मारणार. ते टक्सची उंची जी आहे ती 3.5 इंच आहे आणि रुंदी आहे ती अर्धा इंच. दोन्ही साईडने मी मार्किंग करून घेतले. आता टक्स आहेत ते मी डबल स्टिच करून घेते. बॅक पार्टला टक्स मारल्यामुळे काय होतं, व्यवस्थित फिनिशिंग होते आणि फिटिंग पण परफेक्ट होते. त्यामुळे बॅक पार्टला आपल्याला कंपल्सरी टक्स मारावे लागतात. अदरवाईज तुम्ही बेल्ट पण अटॅच करू शकता, पण बेल्ट जरी केलात तरी सुद्धा शक्यतो टक्स आहेत ते मारायचेच. इथे आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही रेडी झाले. आता आपण स्कर्टला जे जोड देणार होतो ते देऊन घेऊया. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे अजून वेगवेगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येत राहील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याचा जो लुक आहे तो तुम्हाला शेवटी मी दिलेला आहे आणि याला डेकोरेट करण्यासाठी सुद्धा काहीतरी मी अजून एक्स्ट्रा तर ॲड करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा. इथे आता दोन्ही जोड देऊन झालेत बघा. आता हे व्यवस्थित फोल्ड करायचं आणि जसा घेराचं मेजरमेंट आहे त्याप्रमाणे आपण हे एक्स्ट्रा जे दिसतंय ते सगळं कटिंग करणार आहोत. आता घेर पण तयार झालाय. आता आपण घेराचा एक पार्ट घेऊया आणि याला बॉटमला आहे ते फिनिशिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे याचे धागे निघणार नाहीत. तर घेराच्या बॉटमला मी इथे डबल फोल्ड करून पूर्ण स्टिच करून घेणार आहे.
दोन्ही घेर मी इथे बॉटमला स्टिच करून घेतलेले आहेत. आता आपण याच्यावर मेन फॅब्रिक जो आपण मोठा स्कर्ट कट केलेला तो जॉईंट करून घेणार आहोत. ते याच्या राईट साईडवर ते फॅब्रिक आहे ते ठेवायचं आणि इथे कमरेला पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे. हे थोडं मी एक्स्ट्रा कट केलेलं तर ते एक्स्ट्रा आहे, त्याच्या मी इथे छोटे छोटे प्लीट्स घालून ते त्याच्यात कव्हर करून घेणार आहे. आणि हे साइडने सुद्धा आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी दुसरा घेर सुद्धा तयार करून घेते. इथे घेर तयार झालेत बघा. आता ते आपण वरच्या बॉडीला अटॅच करून घेऊया. इथे मी बॅक पार्ट घेतलाय, ह्याचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आणि स्कर्ट जोडून घेतलाय त्याचा सुद्धा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आणि दोन्ही आहे ते जॉईंट करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर याच्या राईट साईडवर हे मी स्कर्ट आहे तो उलट ठेवून इथे डबल स्टिच करून हे जॉईंट करून घेते. अशा पद्धतीने अटॅच करून घेतलंय बघा. त्याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा भाग तयार करून घेते. दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपण शोल्डर अटॅच करून घेऊया. ते इथे शोल्डरला मी डबल स्टिच करून अटॅच करून घेते. इथे आपले शोल्डर सुद्धा अटॅच झालेले आहेत. आता मी शॉर्ट स्लीव
याला अटॅच करून घेणार आहे। तर मी इथे 3 इंचाचे शॉर्ट स्लीव कट करून घेतले। त्याची रॉंग साइड मी ड्रॉ करून घेते आणि याला बॉटमला आपल्याला डबल स्टिच करून शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपण दोन्ही साइडचे हात आहेत ते इथे जॉईंट करून घेऊया। स्लीव्स आपले अटॅच करून कंप्लीट झाले। आता आपण ड्रेसचं फिटिंग करून घेणार आहोत। ड्रेस तुम्हाला पलटवून दाखवते। हा सध्या तरी नॉर्मलच दिसतोय, त्याच्यावर थोडंसं मी वर्क केलंय जेणेकरून त्याचा अजून लुक चांगला येईल। आणि हा आहे त्याचा फायनल लुक। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एक पार्टी वेअर ड्रेस तयार करू शकता। इथे मी गोल्डन कलरचे मणी पूर्ण गळ्याला अटॅच करून घेतलेले आहेत, ज्याच्यामुळे त्याचा लुक अजून छान दिसतोय। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की ड्रेस ट्राय करा, खूप छान दिसतो। तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शिवत राहा, शिकत राहा। थँक्यू।